या पोटा कारणे गा, या पोटानं मला पिडलं. किती पिडलं? खूप पिडलेलं आहे. किती जरी आपण खाल्लं तरी आपल्याला पुन्हा खा वाटते की नाही? खादले ते खावे वाटे, भेटले ते भेटो आवडी. आबा बाबा बाबा बाबा, एवढं आपल्याला बेजार केलं, एवढं बेजार केलं आपल्याला बाबा. आता तुमचं वय किती आहे? हा 71. आपण वरचे 10 सोडून देऊ, 61 आहे असं समजू आपण. 61. मला सांगा, एक वेळ जेवणासाठी अंदाजे किती किलो लागतं तुम्हाला? अंदाजा वगैरे धरून चला, दिवसाचं धरून चला, जाऊ द्या. अंदाजा किती किलो धान्य लागतं? पाव किलो न का व्हा लागले? पाव किलो एका टायमाला लागेल हो. पूर्ण दिवसाला कमीत कमी 1 किलो. त्यात मग बिस्किट आले, बटर आले, टोस्ट आले, खारी, सगळं आलं. किती? 1 किलो. मला सांगा, 1 किलो धान्य एका दिवसाला 365 दिवसाचं किती झालं? हा 365 किलो म्हणजे जवळजवळ 3.5 क्विंटल, जवळजवळ, बरोबर ना? हा थोडं वरच जातं. 365 गुणिले 61. अहो टनानं गेलं, टनानं, तरी पण आपली भूक शिल्लक आहे की नाही? खावंसंच वाटतं. त्याचं कारण हे त्यानं लावून दिलेलं आहे आपल्या मागं. याच्यासाठी आपल्याला खटपट करावीच लागते. जो जगतो त्याचं नाव आहे जी. सगळेजण ह्याच्यासाठी आपण तडपड 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 करतो. प्रत्येक जण नुसतं पोट म्हणून जमत नाही. त्या पोटाला जे लागणार आहे त्याच्या अनुषंगानं आपण पळत असतो. कशासाठी? सगळेजण ह्याच्या मागे आहेत की नाही? प्रत्येक जण कशाच्या मागे आहेत? बोला, कशाच्या? सगळेजण ह्याच्या मागे आहेत. सगळेजण बघा तुम्ही, सगळेजण. व्यापारी कशाच्या मागे आहे? व्यापारी पैशाच्या. शेतकरी पैशाच्या. व्यापारी पैशाच्या. शेतकरी पैशाच्या. पुढारी आणि महाराज पैशाच्याच माग आहे. महाराज देखील कशाच्या माग आहे? सगळे पैशाच्याच माग आहेत. किती जरी आपण कमवलं तरी आपल्याला समाधान आहे का? समाधान ही गोष्टच नाही, अजिबात नाही. मला सांगा, ज्या वेळेस जन्माला बाळ येतं, बरोबर आहे, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला ती दाई गुंडाळत असते कपड्याने. एका कपडा असतो, त्या कपड्यानं गुंडाळते. त्या कपड्याला कोणत्या बाजूनी काका खिसा असतो? होय दादा? त्या कपड्याला गुंडाळल्यानंतर रामकृष्ण कोणत्या बाजूने खिसा असतो? नसतो. बरं, हे नका कळू द्या तुम्हाला. ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस त्याला कापड गुंडाळलं जातं, बरोबर आहे ना? मग त्याला कोणत्या बाजूने खिसा असतो? कुठे? म्हणजे जन्माला आल्यानंतर जे अंगावरती कापड घातल्या जातं त्याला कुठं खिसा? मेल्यानंतर जे अंगावरती कापड घातल्या जातं त्याला कुठं खिसा? मग मधलाच काळ कसा असा असतो, खिसे भरायचा हे मी म्हणतो. प्रत्येक जण सगळे यात आलेत. याचं कारण आपल्या मागं पोट आहे, आपल्याला जगावं लागतं. जगल्याशिवाय गत्यंतर नाही. जो जगतो त्याचं नाव आहे जीव, जो जगवतो त्याचं नाव आहे देव. देव जगवतो. माना अगर न माना, दृश्य आहे की अदृश्य आहे ते तुमचं तुम्ही समजून घ्या, पण भगवान परमात्मा आपल्याला जगवत असतो, जगवतो. पोसी तो जगासी एकला, पोसी तो जगासी एकला, पोसी तो जगासी एकला, पोसी तो जगासी एकला. नाचवीसी कृपाळू देवासी, कारे नाचवीसी, कारे नाचवीसी, कारे नाचवीसी कृपाळू देवासी, कारे नाचवीसी.
पुरुषाच्या रूपानं तरी येऊन तो आपल्याला पोचतो. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. त्याला विश्वंभर म्हणतात. विश्वाचं भरण पोषण करण्यासाठी तो परमात्मा तत्पर आहे. मायबाप लक्षात ठेवा. एवढा मोठा कोरोनाचा काळ गेला, त्या काळात देखील त्यांनी कोणाला उपाशी ठेवलं नाही. त्यांनी उपाशी ठेवलं नाही म्हणून त्यानं वाचवलं. म्हणून आपण या ठिकाणी सभा मंडपात बसलो. काय म्हणणं आहे तुमचं? तो जगासी एकलासी तो आपल्याला पोचतो. आणि तिसरा वर्ग आहे संतांचा. ते संत महात्मे जागवतात. मज निरंतर संतांचे उपकार काय सांगो आता संतांचे उपकार काय सांगो आता संतांचे उपकार काय सांगो आता संतांचे उपकार आपल्या हिताला ते जागा ठेवतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागारे, काय जागा की निजलासी, सुने जागवणी दारापाशी, तुझ्या हितापाठी करी वसवसी, भेटी न घेसी वासुदेवाशी गा. आज या सप्ताहाला शताब्दी उत्तर तपपूर्ती सोहळा आहे. हा शताब्दी उत्तर तपपूर्ती म्हणजे 100 वर्ष होऊन 12वी तपपूर्ती ही लक्षात ठेवा. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. हा एवढा भव्य दिव्य सभा मंडप, हे मंदिर असं सांगितलं मला की साधं छपरामध्ये होतं. आज नयन रम्य असं दिसणार हे वातावरण, हे भगवंताचं मंदिर, त्या भगवंताच्या मूर्त्या. हे कशाचा परिणाम आहे? उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला. त्या सत्पुरुषांनी वाडवडिलांनी उपास तापास सहन करून आपलं धर्म जागृत ठेवून हे सगळं आपलं कार्य जागृत ठेवलं म्हणून हे तुम्हाला आम्हाला भोगायला मिळतंय. त्यांनी उपास तापास सहन केले. पहिली पंढरीची वारी खडतर होती महाराज, खूप खडतर होती. भजन कीर्तन करायचं फार अवघड होतं. टाळं आपापल्या आणायची, बत्त्या आणायच्या, खेडोपाडी जे काही वामन महाराज असो, सद्गुरू विश्वनाथ महाराज असो, आणि या परिसरातील बडी बडी मंडळी यांनी ही कीर्तन परंपरा, धर्म परंपरा ही जागृत ठेवली. काही आमच्यासारखं 4 चाकीत गाडीत येऊन केलं नाही त्यांनी. 4 चाकी गाडीत येऊन आहे हे भोगवटा आम्हाला दिला, त्यांच्याच कृपेनं आम्ही भोगतोय. पण त्यांनी काळ कसा सहन केलेला आहे? खडतर काळ होता तो काळ. एक तर दळणवळणाचं साधन नाहीये, दुसरं चलनाचं साधन नाही, काही व्यवहार कमी असायचा. तरी पण जनजागृती त्या काळात त्यांनी केली. मग त्याचं फळ हे आपल्याला आज पाहायला मिळतंय. त्यांनी झाड लावलं आणि आपण फळं खाणारी माणसं आहेत. लक्षात माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, माझ्या वडिलांची मिरासी गादेवा.
जन्माची मिरस आहे ठेवा हा, आणि तो ठेवा जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आमच्या दादांनी केलं. पुढची पिढी तशीच आहे. पहा, मी वर घरामध्ये पाहिलं, फोटो पाहिल्यानंतर धन्य गृहस्थ आश्रमा. गृहस्थ आश्रम धन्य कशाला म्हणायचं? हो, कशाला म्हणायचं? घराची कळा ही काय सांगत असते? काय सांगतं? आपल्याकडे म्हण काय आहे? म्हण माझ्याकडे बघावं जरा थोडं. मी कसं आहे, शहरी वातावरणात जरा आलो, नाही तर मी खेड्यातला कीर्तन करा. हो, खेड्यामध्ये जमतं जरा थोडंफार. घराची कळा ही काय सांगत असते? म्हण नाही इकडं. घराची कळा ही अंगण सांगत असते. अंगण, अंगणावरून ते घर कळत असतं. नुसतं मोठेपणा जायचं नाही. घर कसं आहे ते अंगण सांगत असतं. ज्याच्या अंगणात 5-25 कोंबड्या पिळकतात, 1 नंबरचं घर. घराची कळा हे अंगण सांगते. पुढची पिढी पावलावर पाऊल टाकून या मार्गातच आहे. असो, म्हणून संत जागवण्यासाठी येतात. त्यांनी जागवले. आईसे जागविले अवघे जन. जगाला जागवण्यासाठी येतात. नाथ महाराजांचं वाक्य आहे. सगळे आपण युट्यूबवर ऐकता, फेसबुकवर पाहता, व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत. काय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे आम्ही पहिलं काकड्यात म्हणतच होतो. पिंगळा जुनाच आहे. हा, ते पिंगळा आता निघाला नाही हो. पहिला आम्ही काकड्यात म्हणतच होतो. त्याच्या आधीचं चरण कोणी म्हणत नाही. वरल्या हरीला एक बायको फिरे, वरल्या हरीला पाटील बुवा, पाटील बुवाला मग घेऊन सगळे पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठवे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत तुझे का पिंगळा महाद्वारी. असो, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे सांगण्यासाठी संत महात्मे आले. आणि 400 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यात पैठण या गावी 400 वर्षापूर्वी धर्म जागृती करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला त्यांचं नाव आहे श्री संत एकनाथ महाराज. पैठणला ती जन्माला आली. ऋग्वेदी ब्राह्मण. ज्या दिवशी ते जन्माला आले, ऐका मायबाप, आता माझ्या सेवेला सुरुवात झाली. ज्या दिवशी ते जन्माला आले ती वेळ बरोबर नव्हती, तो काळ बरोबर नव्हता. जन्माला असे आले, ती वेळ बरोबर नव्हती. म्हणजे ते जन्माला आले ते त्यावेळेस मूळ नक्षत्र सुरू झालं होतं. मूळ नक्षत्रावर जर जन्माला आलं, पंचांग असं सांगतं, त्याचे 4 चरण असतात. पहिले 2 आणि दुसरे 2. ऐका जरा, लक्ष द्या माझ्याकडं. पहिले 2 आणि दुसरे 2. पहिल्या 2 चरणात जर पोरग जन्माला आलं तर आई बापाला घालवता असं म्हणतात. कळालं का? आणि 3ऱ्या आणि 4थ्या चरणात जर मुलगा जन्माला आला तर आई बापाला घालवत नाही. लग्न झाल्यानंतर बायको घरात आल्यावर बायकोच्या आई बापाला घालवतात असं म्हणतात. हे मूळ नक्षत्र याला घातक असतं. ते चांगलं नसतं नक्षत्र, घातक नक्षत्र. जन्माला आले, त्यांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण. मुळीची मुळा एका जन्मला, शेखी माय बाप दोन्ही त्यागिला. आई वडिलांचा त्याग झाला. अवघ्या 6 महिन्यामध्ये दोघेही गेले. सर्व सांभाळ करण्याची जबाबदारी जर कोणावर आली असेल तर चक्रपाणी नावाचे त्यांचे आजोबा होते. त्या आजोबावर सगळी जबाबदारी पडली. काय देवा, हे काय पाहणं लागलं? वडिलांच्या खांद्यावरती मुलानं जावं, नातवाचा सांभाळ मी करावा. आता थकलेला आहे, असू द्या, पण करणार काय म्हणून सांभाळायला सुरुवात केली. लहानाचं मोठं करण्यामध्ये कुठंच कमी पडले नाही. जे काही 16 संस्कार असतात ते सगळे 16 संस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत. इकडं लक्ष द्या. असं करता 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 नाथ महाराज मोठे व्हायला लागले. मोठे झाले.
वयाच्या 10व्या 12व्या 13व्या वर्षापर्यंत उपनिषदाचं ज्ञान दिलं, वेदाचं ज्ञान दिलं, सर्व काय ग्रंथ आहेत ते ग्रंथ त्यांना सांगितले. आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांना सांगितलं, बाबा गुरु केल्याशिवाय या देहाचं सार्थक नाहीये, गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे. मग कोणाला गुरु करावं? सहज विषय पाठामध्ये बोलता बोलता निघाला. आता सध्या एकमेव असे गुरु आहेत जे पुरविती आरती शिष्याची, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. दौलताबादला देवगिरी गडावरती जनार्दन स्वामी नावाचे किल्लेदार आहेत. त्यांना दत्ताचा साक्षात्कार आहे. दत्तप्रभू प्रसन्न आहेत. त्यांना जर गुरु केलं, त्यांच्याकडून जर अनुग्रह घेतला तर या देहाचं सार्थक होईल. पण देवगिरी लांब आहे, पैठण लांब आहे, कसा वेळ लागायचा? रोज तळमळ लागलेली आहे. आईसे चिंता करे सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. कधी तळमळ तळमळ असं करता करता काही न विचार करता एकनाथ महाराज भल्या पहाटे उठलेले आहेत. सगळे झोपलेले आहेत. आजी झोपली, आजोबा झोपले, घरात जागा कोणी नाहीये, झोपलेले आहेत. अंगानिशी कपड्यासह एकनाथ महाराज घराच्या बाहेर पडले. रस्ता दिसत असत चालायला सुरुवात केली आणि चालता 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 जे लागले ते देवगिरीच्या रस्त्याकडे लागलेले आहेत. कसं बस करता 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 ऐका मायबाप, देवगिरीच्या पायथ्याजवळ आलेले आहेत. संध्याकाळची वेळ होती. द्वारपाळाने आळवलं, कुठं चाललात? स्वामींचं दर्शन घ्यायचंय मला. तसं जाता येत नाही. काही नियम आहेत, कायदा आहे, कानून आहे. ऑफिस 6ला बंद झाल्यानंतर पुन्हा ऑफिसला जाता येत नाही. तसं गडाचे नियम आहेत. अंधार पडल्यानंतर वर जाता येत नाही.